नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 2 वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या प्रकरणातील सराव संच 2.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.2 मधील उदाहरणे आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. प्रश्न पहिला, वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन मेथड. पहिलं उदाहरण आहे x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0. आता हे अवयव पद्धतीने सोडवताना सर्वात पहिली स्टेप आहे की दिलेलं वर्ग समीकरण हे सामान्य रूपामध्ये असलं पाहिजे. म्हणजेच ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात ते असलं पाहिजे. जर दिलेलं वर्ग समीकरण हे जर सामान्य रूपामध्ये नसेल तर आपल्याला पहिल्यांदा त्याला सामान्य रूपामध्ये करून घ्यावं लागेल, रूपांतरित करावं लागेल. पण आता इथे दिलेलं वर्ग समीकरण हे सामान्य रूपामध्ये आहेच. म्हणजे आपल्याला या दोघांची आता तुलना करायची आणि यावरून एबीसीच्या किमती काढायच्या आहेत. ए म्हणजे एक्स वर्गचा सहगुणक आहे, बी म्हणजे एक्सचा सहगुणक आहे आणि सी म्हणजे स्थिर पद आहे. म्हणजेच आपल्याला दिलेलं वर्ग समीकरण हे सामान्य रूपामध्ये असल्याशिवाय एबीसीच्या किमती काढता येणार नाहीत. मग आता इथे एबीसीच्या किमती आपण लिहूया. इथे ए ची किंमत आहे 1, बी ची किंमत आहे -15 आणि सी ची किंमत आहे 54. मग इथे एबीसीच्या किमती मी लिहिलेल्या आहेत. To solve the quadratic equation by factorization method, first step is we have to write the given quadratic equation in standard form or general form. General form of quadratic equation is ax square plus bx plus c is equal to 0. So if the given quadratic equation is not in general form, then we have to convert it into the general form or standard form, and then we will write the values of ABC. A means the coefficient of x square, b is a coefficient of x, and c is a constant term. So here the given equation is already in standard form, so we will compare these two with this equation with the general form. So we will get the values of ABC. A is 1, b is -15 and c is 54. So I write here ABC, the values of ABC. आता इथे एबीसीच्या व्हॅल्यूज आपण लिहिलेल्या आहेत. मग यावरून आपण आता याचे अवयव पाडूया. अवयव पद्धतीने आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे. मग 1 आणि 54 यांचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे ए आणि सी यांचा गुणाकार करायचा आहे. प्रत्येक गणित ज्या वेळेला वर्ग त्रिपदी असेल, म्हणजेच क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल असेल त्या वर्ग समीकरणामध्ये डाव्या बाजूला, त्या वेळेला अवयव पाडताना या पद्धतीने आपण अवयव पाडणार आहोत. ए आणि सी चा गुणाकार करायचा आहे. मग 1 गुणिले 54 बरोबर 54 झाले. मग या 54चे असे आपल्याला दोन अवयव शोधायचे आहेत, दोन संख्या शोधायच्या आहेत की त्यांचा गुणाकार 54 यायला पाहिजे आणि त्यांचा हिशोब म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी ही बी इतकी यायला पाहिजे. ए आणि सी चा गुणाकार करायचा आहे आणि बी इतकी बेरीज किंवा वजाबाकी यायला पाहिजे, म्हणून बी ला मी इथे लिहिले -15. मग आता 54 गुणाकार आणि बेरीज किंवा वजाबाकी 15 -15 यायला पाहिजे. अशा दोन संख्यांचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. मग सुरुवातीला 54 गुणाकार येणाऱ्या संख्या कोणत्या ते आपण सगळ्या पाहूया. मग 54 गुणाकार येणाऱ्या संख्या कोणत्या? 54 एके 54, 6 नव्वे 54, 18 त्रिक 54, 27 दुने 54 असे 54 गुणाकार येणाऱ्या सगळ्या जोड्या आपण लिहिल्या. मग यातून अचूक जोडीची निवड आपल्याला करायची आहे. मग आता अचूक जोडी निवडताना त्यांची बेरीज किंवा वजाबाकी कोणाची 15 येते का तपासून पाहायचं आहे. ज्याची बेरीज किंवा वजाबाकी 15 येईल अशी जोडी आपण निवडणार आहोत. मग 54 गुणिले 1 यांची बेरीज केली तर 55 आहे, वजाबाकी केली तर 53 येते, म्हणजे 15 येत नाही, म्हणजे ही जोडी आपल्याला घेता येणार नाही. 6 नव्वे 54, मग इथे या दोघांची बेरीज केली तर 15 येते आणि वजाबाकी केली तर 9तून 6 गेले 3 उरले, म्हणजे बेरीज 15 येते पण वजाबाकी येत नाहीये 15, पण तरी बेरीज येत असल्यामुळे आपण या जोडीचा विचार करू शकतो. 18 त्रिक 54, इथे बेरीज केली तर 21 येते आणि वजाबाकी केली तर 18तून 3 गेले 15, म्हणजे यांची वजाबाकी 15 येते पण बेरीज येत नाहीये, म्हणून याचाही विचार आपल्याला आता करता येईल.
मग तिसरी जोडी आहे 27 दुने 54, यांची बेरीज 15 येत नाही आणि वजाबाकी सुद्धा 15 येत नाहीये, म्हणजे याचा विचार आपण करू शकणार नाहीये. आता आपल्याजवळ 2 जोड्या मिळालेल्या आहेत, यांची बेरीज 15 येते तर यांची वजाबाकी 15 येते. मग यातली अचूक जोडी आपल्याला निवडायची आहे. मग आता इथे सगळ्या अटींचं पालन, चिन्हांकित संख्यांसहित सर्व अटींचं पालन करणारी जोडी कोणती आहे त्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. मग सुरुवातीला मी पहिली जोडी इथे ठेवून बघतोय. जर यातली पहिली जोडी जर इथे सर्व अटींचं पालन करत असेल तर दुसऱ्या जोडीचा विचार करण्याची आवश्यकता नाही, कारण इथे अवयव पाडताना एकच जोडी कोणती तरी इथे सर्व अटींचं पालन करणारी असणार आहे. त्यामुळे पहिली जोडी जर इथे सर्व अटींचं पालन करत असेल तर दुसऱ्या जोडीचा विचार करण्याची आवश्यकता नाही, म्हणजे दुसरी जोडी इथे बसणार नाही अवयव म्हणून. मग आता पहिल्या जोडीचा प्रथम मी विचार करतोय. 6 आणि 9 इथे लिहिले. मग आता बीचं जे चिन्ह आहे ते नेहमी मोठ्या संख्येला द्यायचंय, म्हणजे वजा चिन्ह 9ला दिलेलं आहे. मग आता याचं चिन्ह ठरवायचं या छोट्या संख्येचं. इथे जर अधिक चिन्ह असेल गुणाकाराला तर या दोघांची चिन्ह समान असली पाहिजेत. मग इथे 54चं चिन्ह अधिक आहे, म्हणजे दोघांची चिन्ह समान द्यायचे. मग याचं वजा आपण आधीच दिलेलं आहे, कारण मोठ्या संख्येला बीचं चिन्ह द्यायचं असतं. बी म्हणजे बीची जी किंमत आहे त्याचं चिन्ह इथे याला द्यायचं आहे. मग बीचं चिन्ह वजा आहे, मग इथे मोठ्या संख्येला वजा चिन्ह दिलं. मग आता लहान संख्येचं चिन्ह ठरवताना या चिन्हाकडे बघायचंय. इथे जर चिन्ह अधिक असेल तर दोघांची चिन्ह समान पाहिजेत, आणि इथे जर वजा असेल तर दोघांची चिन्ह भिन्न असली पाहिजेत. मग आता इथे अधिक चिन्ह असल्यामुळे दोघांची चिन्ह समान ठेवायची आहेत. मग याला वजा दिलेलं आहे म्हणून याला पण वजा दिलं की मग दोघांची चिन्ह समान झालेली आहेत. मग आता ही जोडी आपण तपासून बघूया सर्व अटींचं पालन होतंय का. मग आता यांचा गुणाकार बघा. -9 वजा 6 गुणिले -9 समान चिन्हांचा गुणाकार प्लस म्हणजे साइन 9 54 गुणाकार बरोबर आला. आणि या दोघांचा हिशोब बघा. -6 -9 म्हणजे समान चिन्ह म्हणजे बेरीज होते. 9 6 15 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजे या सर्व अटींचं पालन इथे झालेलं आहे. मग आता हे अवयव इकडे घेऊन आपण सोडवणार आहोत. मग पहिलं पद आहे तसं ठेवायचं x वर्ग. मधल्या पदाला फोडून अवयव पाडायचे असतात. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की वर्ग त्रिपदीचे अवयव पाडताना आपण मधल्या पदाला फोडून याचे अवयव पाडतो. मग मधल्या पदाच्या ऐवजी हे 2 अवयव घ्यायचे. -6 -9 चल मात्र मधल्या पदाचंच घ्यायचंय, x घ्यायचंय. चिन्ह हीच घ्यायची आहेत, इथे जी ठरवली आहेत तीच. पहिलं पद आहे तसं, याच्या ऐवजी आपण हे दोन्ही घेतले अवयव. आणि तिसरं पद 54 आहे तसं ठेवलं, बरोबर 0. मग आता 4 पदे झाली. 1 2 3 4 2 चे गट केले. पहिल्या गटातून x सामायिक आहे. मग x ने प्रत्येकाला भागायचं, येणारा भागाकार कंसात. x ने x वर्गाला भागलं, x राहिले. x ने याला पण भागलं 6x ला, x कॅन्सल झाले, -6 राहिले. इथे या गटामध्ये या 2 पदांमध्ये -9ला सामायिक अवयव काढला, कॉमन काढला. कॉमनने प्रत्येकाला भागायचं, येणारा भागाकार कंसात. मग -9ने इथे भागलं, -9ला -9 गेले, x राहिला. -9ने 54ला भागलं, म्हणजेच भिन्न चिन्हांचा भागाकार मायनस असतो. गुणाकाराप्रमाणेच भागाकाराचे नियम आहेत. 54ला -9ने भागल्यावर -6 आले, 9 6 54. मग यामध्ये आता पुन्हा x - 6 कॉमन आहे, म्हणजे सामायिक आहे. मग त्याला पहिल्यांदा लिहिलं पहिल्या कंसात. आणि असामायिक आहेत त्यांना मी अंडरलाईन केलेली नाहीये. अंडरलाईन म्हणजे ते कॉमन आहेत, सामायिक अवयव आहेत. आणि ज्यांना अंडरलाईन नाही आहे ते असामायिक अवयव आहेत, अनकॉमन फॅक्टर्स आहेत. मग कॉमनला पहिलं लिहिलं, अनकॉमनला दुसऱ्या कंसात लिहिलेलं आहे, बरोबर 0. मग 2 कंसाचा गुणाकार 0 आहे, म्हणजे इथून पुढे आपल्याला माहिती आहे कसं सोडवायचं. एकतर पहिल्या कंसाची किंमत 0 किंवा दुसऱ्या कंसाची किंमत 0, कारण 2 कंसाचा गुणाकार 0 आलेला आहे. म्हणजे दोन्हीपैकी कुठला तरी एक कंस 0 असला पाहिजे किंवा दोन्ही कंस 0 असले पाहिजेत. म्हणून आपण इथे दोन्ही कंस 0 घेतले. आता इथे दोन्हीमध्ये x ची किंमत काढायची आहे. मग x बरोबर -6 इकडे आल्यावर अधिक होतील, इथे -9 इकडे आल्यावर अधिक होतील, म्हणजे इथे x बरोबर 6 आणि x बरोबर 9 अशा किमती मिळाल्या. मग या ज्या आलेल्या किमती आहेत याच किमती म्हणजेच या दिलेल्या वर्ग समीकरणाच्या या मुळे आहेत, म्हणजेच उकली आहेत. फक्त आपण वर्ग समीकरणाला उकल न म्हणता मुळे आहेत असं आपण म्हणणार आहोत. म्हणून 6 आणि 9 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. म्हणजेच इंग्लिशमध्ये लिहिताना त्याचे 6 and 9 आर द रूट्स ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता सराव संच 2.2 मधील दुसरं गणित पाहूया. x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0.
आपल्याला माहिती की अवयव पद्धतीने म्हणजेच फॅक्टरायझेशन मेथडने गणित सोडवताना दिलेलं वर्ग समीकरण हे सामान्य रूपामध्ये पाहिजे. म्हणजेच ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात ते पाहिजे आणि ते इथे आहेच आहे. मग या दोघांची तुलना करायची आणि एबीसीच्या किमती मी इथे बाजूला लिहितोय. ए ची किंमत आहे 1, बी ची किंमत आहे 1 आणि सी ची किंमत आहे -20. याप्रमाणे एबीसीच्या किमती आपण लिहिलेल्या आहेत. मग आता अवयव पद्धतीने गणित सोडवताना प्रथम ए आणि सी यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. ए आहे 1 आणि सी आहे -20. मग ए आणि सी यांचा गुणाकार झाला -20 गुणिले 1 -20 झाले. मग याची फोड करायची म्हणजे याचे दोन अवयव आपल्याला असे पाडायचे की यांचा गुणाकार -20 यायला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी यायला पाहिजे. बी इथे लिहितोय मी. जसं ए आणि सी चा गुणाकार केला या दोघांचा गुणाकार करायचा आहे आणि बी इथे लिहायचा आहे. म्हणजे आपण तिन्ही किमती इथे वापरलेल्या आहेत. मग आता -20 गुणाकार आणि बेरीज किंवा वजाबाकी 1 यायला पाहिजे. मग आता अशा दोन संख्या इथे आपल्याला शोधायच्या आहेत. मग पहिल्यांदा गुणाकार 20 येणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत. कोणाकोणाच्या पाड्यात 20 येतं ते सगळे पाडे मी इथे लिहितोय आणि त्यातून अचूक जोडी मी निवडतोय. पहिला पाडा लिहिला 20 एक्के 20, दुसरा लिहिला 5 चोक 20, आणखीन आहे 10 दुने 20. असे आपण 3 जोड्या आपल्याला मिळाल्या की 20 गुणाकार येणाऱ्या या 3 जोड्या आहेत. पाडा एकदाच लिहायचा आहे. 5 गुणिले 4 आणि 4 गुणिले 5 असे वेगवेगळे लिहिण्याची आवश्यकता नाही कारण पाडा तो एकच झाला. 10 गुणिले 2 आणि 2 गुणिले 10 हा एकच पाडा आहे त्यामुळं पुन्हा पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता नाही. मग आता इथे 3 जोड्या मिळाल्या यातली कोणती जोडी अचूक आहे आपल्याला ठरवायचं आहे. मग आता ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी येते कारण बी ची किंमत 1 आहे. मग बेरीज किंवा वजाबाकी 1 कोणाची येते का बघूया. यांची बेरीज किंवा वजाबाकी 1 येत नाहीये म्हणजे याचा विचार संपला. हा आपण विषय ही जोडी आपण घेऊ शकत नाहीये. यांचा बेरीज केली तर 9 येते 5 आणि 4 9 पण वजाबाकी केली तर 1 येते म्हणजे ही जोडी आपण विचारात घेऊ शकतो. आणि तिसरी जोडी आहे 10 गुणिले 2. मग यांची बेरीज केली तर 12 आहे आणि यांची वजाबाकी केली तर 8 आहे म्हणजे यांची बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी येत नाही 1 येत नाहीये म्हणजे यांचा विषय संपला. आता ही जोडी आपण इथे निवडलेली आहे. मग इथे मी ही जोडी लिहितोय 5 आणि 4. मग आता ही जोडी आपण सर्व अटींचं पालन होत आहे की नाही इथे आपण चेक करून बघणार आहोत. मग आता चिन्ह ठरवायची आहेत. पहिलं बीचं जे चिन्ह असतं ते इथे बी 1 आहे म्हणजे 1चं चिन्ह दिलेलं नाही म्हणजे अधिक आहे म्हणजे इथे बीचं चिन्ह नेहमी मोठ्या संख्येला द्यायचं आहे म्हणजे मोठ्याला 5 मोठा आहे म्हणून 5चं चिन्ह अधिक दिलं. बीचं चिन्ह मोठ्याला द्यायचं आहे. बीचं चिन्ह बिग संख्येला द्यायचं आहे. मग आता छोट्याचं चिन्ह ठरवायचं आहे त्यासाठी इथलं चिन्ह बघायचं आहे. मायनस चिन्ह इथे मायनस असलं की दोघांची चिन्ह भिन्न ठेवायची आहेत म्हणजे याला मायनस द्यायचं कारण याचं चिन्ह तर आपण अगोदरच ठरवतो. बीचं चिन्ह नेहमी मोठ्या संख्येला द्यायचं आहे. मग छोट्याचं चिन्ह ठरवताना या गुणाकाराकडे बघायचंय ए आणि सीच्या. मग इथे जर वजा चिन्ह असेल तर दोघांची चिन्ह भिन्न आहेत आणि इथे जर अधिक असेल तर दोघांची चिन्ह समान आहेत. तर ही ट्रिक आपण इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे आपला चिन्हांचा घोटाळा इथे होणार नाही. मग आता इथे तपासून बघूया आपण सगळ्या अटींचं पालन नीट झालंय का नाही. मग यांचा गुणाकार भिन्न चिन्हांचा गुणाकार मायनस असतो 5 आणि -4चा गुणाकार आला -20 आणि यांचा हिशोब झाला 5तून 4 गेले 1 मोठ्याचं चिन्ह अधिक आहे म्हणजे इथे सर्व अटींचं पालन बरोबर झालेलं आहे. मग आता हे अवयव मी इकडे वापरतोय आणि गणित सोडवतोय. पहिलं पद आहे तसं लिहायचं x वर्ग. मधल्या पदाच्या ऐवजी हे 2 अवयव वापरायचे आहेत. मग अधिक 5x वजा 4x. मधल्या पदाच्या ऐवजी हे 2 लिहिले. पहिलं पद आहे तसं लिहिलं. मधल्या पदाच्या ऐवजी हे 2 लिहिले आणि आता तिसरं पद लिहायचंय -20 आहे तसंच बरोबर 0. 3 पदे होती आता 4 झाली. मग 2-2चे गट केले. मग पहिल्या गटातून x सामायिक आहे. सामायिकने प्रत्येकाला भागायचं. येणारा भागाकार कंसात लिहिला. x ने याला भागलं. एक x कॅन्सल झाला 1 शिल्लक राहिला. 5x ने x ला भागलं. x कॅन्सल झाले 5 राहिले. आता इथे -4 कॉमन आहेत म्हणजे सामायिक आहे. -4 ने प्रत्येकाला डिवाइड करायचं आहे. भागा. -4 ने याला भागल्यावर -4 ला -4 जातील x राहिले. -4 ने -20 ला भागायचंय. वजाचा भागाकार होईल अधिक होईल. 4 पंचे 20 बरोबर 0. मग आता हा कंस सामायिक आलेला आहे म्हणून सामायिकला अंडरलाईन केली. सामायिक आहे तो पहिल्या कंसात लिहिला आणि असामायिक आहेत x आणि -4 त्यांना मी दुसऱ्या कंसात लिहितोय बरोबर 0. म्हणून 2 कंसांचा गुणाकार 0 आला म्हणजेच इथे आपण लिहिणार आता पहिला कंस तरी 0 आहे किंवा दुसरा कंस तरी 0
आहे. मराठी मीडियमच्या मुलांनी इथे लिहिताना किंवा शब्द लिहा, इंग्रजीच्या विद्यार्थ्यांनी सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांनी लिहिताना ऑर लिहायचं आहे. मग इथे एक्स बरोबर 5 इकडे आल्यावर वजा झाले, इथे एक्स उजवीकडे नेले, एक्स आहे तसाच ठेवला, वजा 4 ला उजवीकडे नेलं, अधिक झाले. म्हणून उत्तर आलं मग -5 आणि 4 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील -5 and 4 आर द रूट्स ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. सराव संच 2.2 प्रॅक्टिस सेट 2.2 मधील प्रश्न 3. समीकरण दिलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 2y² + 27y + 13 = 0. आता हे उदाहरण सोडवताना आपल्याला प्रथम दिलेलं वर्ग समीकरण हे सामान्य रूपात म्हणजेच जनरल फॉर्म मध्ये आहे का, तर आहे. मग याच्याशी तुलना केली जनरल फॉर्मशी, म्हणजे सामान्य रूपाशी तुलना करून याच्या एबीसीच्या किमती प्रथम काढल्या. ए ची किंमत आहे 2, बी ची आहे 27 आणि सी ची किंमत आहे 13. त्या इथे मी शेजारी लिहिलेल्या आहेत. आता यावरून आपल्याला इथे गणित सोडवायचं आहे. मग ए आणि सी चा गुणाकार करायचा आहे. 2 × 13 ए आणि सी चा गुणाकार आहे, तो झाला 26. मग या 26च्या गुणाकाराच्या अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की यांची बेरीज किंवा वजाबाकी ही बी इतकी यायला पाहिजे, म्हणजे बी आहे 27. तो इथे मी 27 लिहिलेला आहे. मग 26 गुणाकार येणाऱ्या संख्या पहिल्यांदा आपण शोधूया. 26 ही संख्या कोणाकोणाच्या पाड्यात येते अशा सगळ्या जोड्या आपण इथे लिहिणार आहोत. म्हणजे पहिला पाडा आहे 26 × 1 = 26, दुसरा लिहिला 13 × 2 = 26. अशा या दोन जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत. मग यातील कोणती जोडी इथे अचूकपणे बसते आपण त्याचा विचार करूया. मग पहिली जोडी आहे 26 आणि 1. मग यांची बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी येते का, तर यांची बेरीज येते 27. 26 आणि 1 = 27 आणि वजाबाकी केली तर 25 येते. बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी यायला पाहिजे. मग इथे बेरीज यांची 27 आलेली आहे, म्हणजे ही जोडी आपण विचारात घेऊ शकतो. आता दुसरी जोडीची बेरीज केली तर 15 येते आणि वजाबाकी केली तर 13 तून 2 गेले 11, म्हणजे ही जोडी काय आपण विचारात घेणार नाहीये. मग पहिल्या जोडीचा आपण विचार करूया 26 आणि 1. मग इथे ही जोडी मी लिहिली 26 आणि 1. मग आता 27चं चिन्ह अधिक आहे, मग इथे मोठ्याला हे चिन्ह द्यायचं आहे. बीचं चिन्ह नेहमी मोठ्या संख्येला द्यायचं आहे, 26 ला दिलं. मग या छोट्याचं चिन्ह ठरवताना इथल्या चिन्हाकडे बघायचं आहे. इथे जर चिन्ह अधिक असेल, ए आणि सी च्या गुणाकाराचं चिन्ह जर अधिक असेल तर या दोघांची चिन्ह समानच ठेवायची आहेत, म्हणजे याला सुद्धा चिन्ह प्लसच द्यायचं आहे. मग आता ही चिन्ह इथे वापरतोय मी, हे अवयव इथे घेतोय. म्हणजेच 2y² अधिक 26y अधिक 1y अधिक 13 बरोबर 0. पहिलं पद आहे तसं मधल्या पदाच्या ऐवजी हे दोन अवयव घेतले आणि तिसरं पद 13 आहे तसंच लिहिलेलं आहे. मग आता हे सोडवायचं आहे. 2 चे गट केले, म्हणून पहिल्या गटातून 2y कॉमन आहे, सामायिक आहे. 2y ने प्रत्येकाला भागायचं. 2y ने पहिल्या पदाला 2y वर्गाला भागलं, 2 कॅन्सल झाले. y ला 1y कॅन्सल, 1 शिल्लक राहिला. 2y ने याला डिव्हाइड करायचंय 26y ला, मग भागलं. 2 ने 26 ला भागलं, 13 आले. y कॅन्सल झाले. इथे या दोघांमध्ये 1 आणि 13 मध्ये 1 कॉमन आहे, कारण 1 ने 1 लाही भाग जातो आणि 13 लाही भाग जातो. 1 ने सर्वच संख्यांना भाग जात असतो, त्यामुळे 1 कॉमन काढला. मग 1 ने इथे भाग गेला, 1 कॅन्सल झाला, y शिल्लक. 1 ने 13 ला भागल्यावर 13च येणार आहे, बरोबर 0. मग आता y अधिक 13 हा कॉमन आहे, म्हणून कॉमनला पहिल्यांदा लिहिलं आणि अनकॉमन आहेत म्हणजे असामायिक आहेत ते दुसऱ्या कंसात लिहिले. सामायिक आहेत पहिल्या कंसात, असामायिक आहेत ते दुसऱ्या कंसात, बरोबर 0. मग आता इथे 2 कंसांचा गुणाकार 0 आलेला आहे, म्हणजेच पहिला कंस 0 किंवा दुसरा कंस 0. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी इथे किंवा लिहायचंय, सेमी इंग्रजीच्या मुलांनी इथे ऑर लिहायचंय. म्हणजेच y ची किंमत निघाली 13 उजवीकडे आले, वजा झाले, किंवा 2y बरोबर -1 आले, म्हणून y बरोबर -13 किंवा y बरोबर -1/2. म्हणजेच आपल्याला किमती मिळाल्या -13, -1/2 ही दिलेल्या वर्गसमीकरणांची मुळे आहेत. किंवा इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील
-13 and -1/2 are the roots of given quadratic equations. मग याप्रमाणे आपण इथे शेवटी उत्तर लिहिलं. -13 and -12 आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि मराठी मीडियमचे विद्यार्थी लिहितील -13 आणि -1/2 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. सराव संच 2.2 मधील प्रश्न चौथं उदाहरण सोडूया. प्रश्न पहिल्यातील समीकरण दिलेलं आहे 5m² = 20m + 15. मग हे दिलेलं वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये नाहीये, मग त्याला प्रथम सामान्य रूपामध्ये आपण करूया. म्हणजेच ही दोन्ही पदे डावीकडे घेऊया. म्हणजेच 5m² - 22m - 15 = 0. ही दोन्ही पदे डावीकडे घेतली. या दोघांची चिन्ह प्लस होती, डावीकडे घेतल्यामुळे यांची चिन्ह मायनस झालेली आहेत. मग आता दिलेलं वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये आलेलं आहे. ax² + bx + c = 0. मग एबीसीच्या किमती लिहूया. ए ची किंमत आहे 5, बी ची किंमत आहे -22 आणि सी ची किंमत आहे -15. मग आता आपल्याला माहिती की अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवताना ए आणि सी चा गुणाकार करायचा आहे. मग इथे ए आणि सी चा गुणाकार प्रथम करतोय. ए ची किंमत 5 आहे आणि सी ची किंमत -15 आहे. यांचा गुणाकार झाला -75. भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा असतो, पण 15×5 = 75. मग 75च्या गुणाकाराची अशी आपल्याला फोड करायची आहे. म्हणजे अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचा बेरीज किंवा वजाबाकी ही बी इतकी यायला पाहिजे. मग बी ची किंमत आहे -22, ती मी इथे लिहिलेली आहे. मग आता 75 गुणाकार येणाऱ्या जोड्या कोणत्या? म्हणजेच 75 ही संख्या कोणाकोणाच्या पाड्यात येते ते सर्व पाडे मी इथे लिहितोय, जोड्या लिहितोय. पहिली जोडी मी लिहितोय 75 × 75, दुसरी लिहितोय 15×5 = 75 आणि तिसरी जोडी आहे 25 × 75. अशा 3 जोड्या आपल्याला मिळतील की ज्या संख्या ज्यांचा गुणाकार 75 येतो आहे. मग यातली अचूक जोडी आपल्याला निवडायची आहे. यांची बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी येते का? तर येत नाही. 22 यायला पाहिजे. बेरीज केली तर 76 आहे, वजाबाकी केली तर 74 आहे. म्हणजे यांचा विषय संपला आहे, कट झाली जोडी. पुढची जोडी आहे, यांची बेरीज केली तर 20, वजाबाकी केली तर 10. 22 येत नाहीये. बी इतकी बेरीज किंवा वजाबाकी यायला पाहिजे, मग ती आलेली नाहीये. मग तिसऱ्या जोडीमध्ये बेरीज केली तर 28 आहे आणि वजाबाकी केली तर 22 येते. म्हणजे ही जोडी आपण निवडणार आहोत. मग आता इथे ही जोडी आपण निवडली 25 आणि 3. मग आता चिन्ह ठरवूया. बीचं जे चिन्ह आहे ते या दोघांमध्ये नेहमी मोठ्या संख्येला द्यायचं आहे. या दोघांमध्ये मोठी संख्या 25 आहे, म्हणजे बीचं चिन्ह हे मोठ्याला द्यायचं आहे, मोठ्याला मान द्यायचा आहे. मग इथे -25 झाले. आता छोट्या संख्येचं चिन्ह ठरवायचं आहे. मग इथे वजा चिन्ह असेल तर दोघांचे चिन्ह भिन्न. ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे. इथे वजा असेल तर दोघांचे चिन्ह भिन्न आणि इथे जर अधिक असेल तर दोघांचे चिन्ह समान ठेवायचे. आता इथे वजा आहे म्हणजे दोघांचे चिन्ह भिन्न येईल, म्हणजे याचं चिन्ह अधिक येईल. मग या पद्धतीने आता इथे चेक करून बघूया सगळ्या अटी व्यवस्थित आहेत की नाही. भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा 25 × -75 झाला गुणाकार आणि यांचा हिशोब भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी 25 मधून 3 गेले 22. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. म्हणजे हे सगळं अटी व्यवस्थित पूर्ण होत आहेत. मग आता हे अवयव इकडे घेऊन सोडूयात. म्हणून 5m² पहिलं पद आहे तसंच ठेवायचं आहे. मधल्या पदाच्या ऐवजी हे दोघे घ्यायचे आहेत. म्हणजेच -25m अधिक 3m शेवटचं पद आहे तसंच ठेवायचं आहे बरोबर 0. मग आता 2-2चे गट केले. पहिल्या गटातून 5m कॉमन आहे. कॉमनने प्रत्येकाला भागायचं या गटाला. मग पहिल्याला भागलं, 5 ला 5 गेले, m ला m गेला, 1 गेला, 1 शिल्लक राहिला. 5m ने इथे भागल्यावर 5×5 = 25 आणि m आणि हा m कॅन्सल होईल. इथे 3 कॉमन येईल कारण 3 ने 3 ला भाग जातो, 15 ला भाग जातो. म्हणजे दुसऱ्या गटामध्ये 3 कॉमन आहे, सामायिक अवयव आहे. 3 ने प्रत्येकाला भागूया. पहिलं 3m ला भागलं, 3 कॅन्सल, m शिल्लक. 3 ने यालाही भागलं, 3×5 = 15. पहिला जो कंस कॉमन आलेला असतो तसाच कंस पुढे कॉमन प्रत्येक गणितात येणार आहे. मग आता हा कंस कॉमन आहे. कॉमनला पहिल्यांदा लिहिलं पहिल्या कंसात आणि अनकॉमन म्हणजे असामायिक अवयव आहेत ते दुसऱ्या कंसात आहेत.
common factor in the first bracket and uncommon in the second bracket. So here product of two bracket is 0. दोन कंसाचा गुणाकार 0 आहे, म्हणजेच फर्स्ट ब्रॅकेट तरी 0 आहे किंवा दुसरा ब्रॅकेट तरी 0 येणार आहे. म्हणजे पहिला कंस 0 किंवा दुसरा कंस 0. मग आता इथे हे सोडवायचंय. एम ची किंमत काढायची आहे. एम बरोबर 5 किंवा इथे 5m बरोबर 3 ला इकडे आणलं वजा झाले, म्हणून m बरोबर 5 किंवा m बरोबर वजा 3. 5 आणि m मध्ये ते गुणाकार आहे, 5 इकडे आल्यावर छेदात येतील, म्हणून उत्तर आपल्याला मिळालं m बरोबर 5 किंवा m बरोबर वजा 3/5. आलेल्या ज्या किमती आहेत या किमती म्हणजेच दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. म्हणजेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील की ह्या आलेल्या किमती म्हणजेच दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी असं लिहितील की आलेल्या किमती म्हणजेच दिलेल्या वर्ग समीकरणाचे ते रूट्स आहेत. मग तेच आपण इंग्रजीमध्ये इथे खाली लिहिणार आहोत. मग याप्रमाणे आपण इथे उत्तरं लिहिलेली आहेत. 5, वजा 3/5 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत आणि इथे 5, -3/5 आर द रूट्स ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता सराव संच 2.2 मधील प्रश्न पहिल्यातील 5वं वर्ग समीकरण सोडूया. आपल्याला वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचे आहेत. वी हॅव टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. आता इथे दिलेलं वर्ग समीकरण सामान्य रूपात आहेच आहे, म्हणून लगेच आपण एबीसीच्या किमती इथे काढणार नाही. जरी सामान्य रूपात असलं तरी थोडंसं आकडेमोड सोपी जावी, अवयव पाडणं सोपं जावं म्हणून मी इथे छेदस्थानी आलेली संख्या प्रथम नाहीशी करतोय. म्हणजे हा डिनॉमिनेटर आहे तो मी घालवून टाकतोय. मग त्यासाठी इथे छेदामध्ये 2 आहे आणि मला हा छेद नको आहे, म्हणून मी या छेदातल्या संख्येने सर्वांना गुणून घेतोय. म्हणजेच इथे 2 ने गुणू असं मी लिहितोय, म्हणजेच मल्टिप्लाइंग बाय 2. मग इथे प्रत्येक पदाला आता मी 2 ने गुणतोय. मल्टिप्लाय ईच टर्म बाय 2. मग पहिल्या पदाला 2 ने गुणलं, इथे झाले 4x वर्ग. यालाही 2 ने गुणलं, हे झाले वजा 4x. आणि यालाही 2 ने गुणल्यावर 1/2 ला जर 2 ने गुणलं तर 2 आणि हे छेदातले 2 कॅन्सल होतील, 1 शिल्लक राहील. याप्रमाणे आपल्याला वर्ग समीकरण मिळालं. 4x वर्ग वजा 4x अधिक 1 बरोबर 0. आता दिलेलं वर्ग समीकरण हे सामान्य रूपात आहे आणि छेदही गेलेला आहे. मग आता एबीसीच्या किमती लिहितोय. ए बरोबर 4, बी बरोबर वजा 4 आणि सी बरोबर 1. मग या एबीसीच्या किमती मी इथे लिहिल्या. सामान्य रूपात असल्यानंतरच एबीसीच्या किमती लिहिता येतात. मग आता ए आणि सीचा गुणाकार करूया. ए आहे 4 आणि सी आहे 1. यांचा गुणाकार झाला 4. या गुणाकाराच्या अशा 2 संख्या शोधायच्यात की ज्यांचा गुणाकार 4 येईल आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही बी इतकी यायला पाहिजे, म्हणजेच वजा 4 यायला पाहिजे. मग आता 4 गुणाकार येणाऱ्या संख्या प्रथम शोधूया. 4 1 4 आणि बे 2 4. अशा 2च जोड्या आपल्याजवळ आहेत की ज्यांच्या पाड्यामध्ये 4 येतो. मग आता पहिली जोडी बेरीज किंवा वजाबाकी 4 येते का? बेरीज केली तर 5, 4 आणि 1 5 आणि वजाबाकी केली तर 4तून 1 गेला 3. म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी 4 येत नाहीये, म्हणजे यांचा विषय संपला. मग यांची बेरीज केली तर 4 येते आणि वजाबाकी केली तर 0. बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी यायला पाहिजे, म्हणजे 4 यायला पाहिजे. मग इथे बेरीज येते, म्हणजे ही जोडी आपण निवडणार आहोत. मग इथे मी ही जोडी इथे लिहिली 2 2. मग आता बीचं जे चिन्ह आहे ते नेहमी मोठ्या संख्येला द्यायचं असतं. आता या दोघांमध्ये मोठं कोण आहे तर दोघेही समानच आहेत. मग इथे हे वजा चिन्ह दोघांपैकी कुणालाही एकाला दिलं तरी चालणार आहे. वास्तविक प्रत्येक वेळेला बीचं चिन्ह हे बिगला द्यायचं आहे, मोठ्या संख्येला द्यायचं आहे. पण आता इथे दोघेही समान आहेत त्यामुळे मी याला हे चिन्ह देतोय. मग आता या दुसऱ्याचं चिन्ह ठरवायचं आहे. मग आता हे चिन्ह ठरवताना इथे पाहायचंय, इथलं चिन्ह अधिक असेल तर दोघांची चिन्ह समान आहेत. मग समान द्यायचे आहेत म्हणल्यावर याचं चिन्ह आपण ऑलरेडी दिलेलं आहे. मग समान द्यायचंय, मग याला वजा दिलंय म्हणजे यालाही वजाच द्यावं लागेल तरच समान चिन्ह होतील. इथे चिन्ह अधिक असेल तर दोघांची चिन्ह समान आणि इथे वजा असेल तर दोघांची चिन्ह भिन्न. ही ट्रिक इथे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मग आता हे अवयव मी इथे वापरतोय. 4x वर्ग मधल्या पदाच्या ऐवजी हे दोघे अवयव लिहिले, वजा 2x चिन्ह हीच घ्यायची आहेत. शेवटचं पद तिसरं आहे तसंच. मग आता 2 2 चे गट केले.
पहिल्या गटातून इथे दिसतं, इथे 4 आणि 2 आहे म्हणजे 2 अंक कॉमन आहे. एक्स वर्ग आणि एक्स आहे म्हणजे इथे एक्स कॉमन आहे म्हणजे 2x कॉमन झाले पहिल्या गटातून. सामायिक अवयवाने प्रत्येकाला भागायचं, येणारा भागाकार कंसात लिहायचा आहे. 2 ने इथे भागलं, 2 2 4, एक्सला 1 गेला, 1 शिल्लक आहे. 2x ला 2x गेले, वजा 1 आले. इथे या दोघांमध्ये आता हाच कंस पुढे कॉमन येणार आहे. मग इथे 2x आहे म्हणल्यावर इथे 2xच शिल्लक राहायला पाहिजे म्हणजे इथे वजा चिन्ह कॉमन आहे. पण नुसतं चिन्ह न काढता आपण कोणी कॉमन नाही म्हणजे 1 आहे म्हणजे इथे वजा 1 कॉमन काढलेला आहे. वजा 1 ने प्रत्येकाला भागूया, वजाला वजा गेले, 2x राहिले. वजा 1 ने अधिक 1 ला भागलं, वजा 1 आले. बघा पहिलाच कंस पुढे कॉमन आलेला आहे. मग कॉमनला पहिल्या कंसात लिहूया आणि अनकॉमन आहेत, अंडरलाईन न केलेले असामायिक आहेत, त्यांना दुसऱ्या कंसात ठेवूया. मग इथे दोन्ही कंस सारखेच आलेले आहेत, योगायोग आहे हा, दोन्ही कंस सारखेच आलेले आहेत. मग आता इथे दोन्ही कंस सोडवूयात म्हणजे पहिला कंस तरी 0 आहे किंवा दुसरा कंस 0 आहे. मग 2x बरोबर वजा 1 इकडे आल्यावर अधिक झाले किंवा 2x बरोबर हे वजा 1 इकडे आल्यावर अधिक झाले म्हणजेच x बरोबर 1/2, 2 गुणाकारातले इकडे छेदात आले, तसेच इथे पण छेदात आले. म्हणजेच उत्तर आलं 1/2 आणि 1/2 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. म्हणजेच 1/2, 1/2 आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे बोथ दी रूट्स आर सेम हे अगदी योगायोगानंच इथे आलेलं आहे. म्हणून इथे उत्तर लिहिलेलं आपण आलेल्या दोन्ही किमती ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील 1/2 आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे फक्त सेमी इंग्रजीचे विद्यार्थी किंवा शब्दाच्या ऐवजी ऑर शब्द लिहितील प्रत्येक ठिकाणी. याप्रमाणे आपण हे अवयव पद्धतीने उदाहरण सोडवलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 2.2 सराव संच 2.2 मधील प्रश्न पहिल्यातील 6वं उदाहरण सोडूया. पुढील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. 6x वजा 2/x बरोबर 1. 6x minus 2 upon x is equal to 1. So this is the quadratic equation. मग आता पहिल्यांदा हे इक्वेशन जे दिलेलं आहे आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे त्याला सामान्य रूपामध्ये प्रथम मांडूया. मग हा छेद x आहे, x ने सगळ्यांना गुणूया. x ने गुणू, समीकरणाच्या दोन्ही बाजूला x ने गुणायचं आहे म्हणजेच इंग्रजीत लिहिताना इथे लिहायचं आहे मल्टिप्लाइंग बाय x ऑन बोथ साइड्स. म्हणून इथे x ने गुणलं 6x वर्ग आले. इथे x ने गुणल्यावर x आणि हा छेदातला x कॅन्सल होईल आणि इकडे x ने गुणल्यावर 1x आले. म्हणजे सामान्य रूपात आणण्यासाठी सर्व पद डावीकडे घेऊया. 6x वर्ग वजा 1x वजा 2 बरोबर 0. या पद्धतीने आपल्याला हे वर्ग समीकरण सामान्य रूपात मिळालं. मग आता एबीसीच्या किमती लिहूया. ए बरोबर 6, बी बरोबर वजा 1 आणि सी बरोबर वजा 2 अशा आपल्याला एबीसीच्या किमती मिळालेल्या आहेत. मग आता ए आणि सी चा गुणाकार करूया. ए ची किंमत आहे 6, सी ची किंमत आहे वजा 2, यांचा गुणाकार झाला वजा 12. वजा 12चे अशी दोन संख्या शोधायच्या की आपल्याला त्यांचा गुणाकार वजा 12 यायला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी यायला पाहिजे म्हणजेच वजा 1 यायला पाहिजे. मग आता 12 गुणाकार येणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? 12 1 12, 6 2 12 अशा संख्या आपल्याला सांगता येतील. मग तसेच 4 त्रिक 12 पण आपल्याला जोडी सांगता येईल. मग अशा 3 जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत की ज्यांचा गुणाकार 12 येतो. मग आता यातली अचूक जोडी निवडण्यासाठी आपण बी कडे बघूया. बी ची किंमत आहे वजा 1 म्हणजे यांची बेरीज किंवा वजाबाकी 1 यायला पाहिजे. यांची बेरीज केली तर 13 आणि वजाबाकी केली तर 11 म्हणजे 1 येत नाहीये. यांचा हिशोब आपण कट करून टाकला म्हणजे हा विचारात घेणार नाहीये ही जोडी. यांची बेरीज 8 आणि वजाबाकी केली तर 4 1 येत नाहीये म्हणजे हे पण कट झाले. आता 4 आणि 3 ची बेरीज झाली 7 आणि वजाबाकी केली तर 4तून 3 गेले 1 म्हणजे यांची वजाबाकी 1 येते म्हणून आपण ही जोडी इथे निवडली. 4 आणि 3 ही जोडी घेतली. मग आता चिन्ह ठरवूया. बीचं चिन्ह आहे ते नेहमी बिगला द्यायचंय म्हणजे मोठ्या संख्येला द्यायचंय म्हणून इथे वजा चिन्ह घेतलं
आणि छोट्या संख्येचं चिन्ह ठरवताना इथे पाहायचंय गुणाकाराकडे. हा गुणाकार आपण केलेला आहे, -12 झालेला आहे. मग हे वजा चिन्ह जे आहे ते इथे वजा चिन्ह आलं की दोघांची चिन्ह समान भिन्न असली पाहिजेत. मग इथे वजा आहे, भिन्न द्यायचे आहेत म्हटल्यावर याच्या अपोजिट चिन्ह विरुद्ध चिन्ह द्यायचं आहे, कारण याचं चिन्ह आपण आधीच दिलेलं आहे बीचं चिन्ह मोठ्याला. मग याचं विरुद्ध चिन्ह इथे येईल, कारण भिन्न चिन्ह असतात. इथे वजा चिन्ह असेल तर भिन्न, आणि इथे अधिक चिन्ह असेल, इथे चिन्ह अधिक असेल तर दोघांचे चिन्ह समान द्यायचे. मग चिन्ह झाली -4 अधिक 3. इथे चेक करून बघूया. भिन्न चिन्हांचा गुणाकार -4 त्रिक -12 झाला गुणाकार, आणि यांचा हिशोब -1 झाला. भिन्न चिन्ह वजा बाकी 4तून 3 गेले 1, मोठ्याचं चिन्ह वजा. मग आता हे दोन अवयव आपण इथे घेऊन सोडूयात. म्हणजेच 6x वर्ग मधल्या पदाच्या ऐवजी हे दोघे घ्यायचे आहेत, -4x अधिक 3x, तिसरं पद आहे तसं. हीच चिन्ह आपण इथे घ्यायची आहेत. फक्त मधल्या पदाचं जे चल आहे ते या दोघांना द्यायचं, कारण मधल्या पदाच्या ऐवजी आपण हे दोन अवयव इथे वापरतोय. पहिलं पद आहे तसं, शेवटचं पद पण आहे तसंच ठेवायचंय, बरोबर 0 आहे तसाच. 2-2चे गट झाले. या गटातून आता निरीक्षण करायचंय आणि कॉमन कोण निघेल, सामायिक कोण आहे ते पाहायचंय. 6 आणि 4 या दोघांना भाग जाणारी संख्या 2 आहे, म्हणजे 2 कॉमन आहे या दोघांमध्ये, आणि x पण कॉमन आहे, कारण इथे x वर्ग आहे आणि इथे x आहे. 2x कॉमन झाले, सामायिक अवयव 2 ने. 2x ने या प्रत्येकाला भागा. 2-6 x 1 गेला, 1 शिल्लक राहिला. 2-2 4 x कॅन्सल झाले, म्हणजे 3x वजा 2 आले. इथे या दोघांमध्ये कोणीच कॉमन नाहीये, म्हणजे 1 कॉमन आहे. मग 1 ने प्रत्येकाला भागलं, 3x वजा 2. 1 ने भागल्यानंतर काही परिणाम होणार नाही. 1 ने 3x ला भागलं 3x, 1 ने 2 ला भागलं वजा 2च राहणार आहे. मग हा कंस सामायिक आहे, सामायिकला पहिल्या कंसात लिहिलं. असामायिक आहेत म्हणजे अंडरलाईन नसलेले ते दुसऱ्या कंसात आहेत. मग असे 2 कंस आपल्याला मिळाले. मग पहिला कंस 0 किंवा दुसरा कंस 0. इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी ते फक्त ऑर शब्द लिहितील. म्हणजेच 3x बरोबर वजा 2 इकडे आल्यावर अधिक आले, म्हणजेच इथे इकडे वजा 1 आले, हे इकडे आल्यावर. म्हणजेच x बरोबर आले 2/3 किंवा इथे आले x बरोबर वजा 1/2. याप्रमाणे 2/3 आणि वजा 1/2 या किमती ज्या आलेल्या आहेत त्याच दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. म्हणजे दीज व्हॅल्यूज आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणून याप्रमाणे आपण इथे उत्तर दिलेल्या आलेल्या किमती वर्ग समीकरणाची मुळे आहेत. म्हणजेच दीज व्हॅल्यूज आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता सराव संच 2.2 मधील प्रश्न पहिल्यातील 7वं उदाहरण पाहूया. हे उदाहरण पुस्तकामध्ये आपल्याला उदाहरण संग्रहामध्ये ऍक्टिव्हिटीसाठी दिलेलं आहे, म्हणजे कृती पूर्ण करायची आहे, रिकाम्या चौकटी पूर्ण करायच्या आहेत. पण मी इथे हे उदाहरण पूर्ण तुम्हाला सोडवून दाखवतोय. मग तुम्हाला या उदाहरणावरून सगळे रिकाम्या जागा तुम्हाला भरता येतील. मग दिलेलं वर्ग समीकरण आहे √2x² + 7x + 5√2 = 0. मग हे दिलेलं वर्ग समीकरण सामान्य रूपात म्हणजे जनरल फॉर्म मध्ये आहे. म्हणून एबीसीच्या किमती लिहिल्या. ए आहे √2, बी आहे 7 आणि सी आहे 5√2 स्थिर संख्या. मग इथे एबीसीच्या किमती लिहिल्या. मग ए आणि सी चा गुणाकार करूया. मग ए आणि सी चा गुणाकार झाला √2 गुणिले 5√2. 5 आहे तसेच लिहिले. √2 गुणिले √2 झाले √4 आणि 4चं वर्गमूळ निघतं 2, म्हणजे 5 दुने 10 इथे गुणाकार झाला. मग या 10ची अशी फोड करायची आहे, म्हणजे अशा 2 संख्या शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार 10 येईल आणि बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी म्हणजे 7 येईल. आता 10 गुणाकार येणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत, पाडा कोणता आहे तो बघूया. जोड्या. मग 10 गुणाकार येणारी पहिली जोडी 5 दुने 10 आणि दुसरी आहे 10 एक्के 10. पण यांची बेरीज किंवा वजाबाकी 7 येत नाही म्हणून हा कट केला. मग ही जोडी आपण विचारात घेतली कारण यांची बेरीज 7 येते म्हणून ही जोडी इथे मिळालेली. आता चिन्ह सगळीकडेच अधिक चिन्ह आहेत त्यामुळे इथे सगळीकडेच अधिक चिन्हच असणार आहेत. त्यामुळे इथे चिन्ह बघण्याची आवश्यकता नाही कारण दिलेल्या गणितात सर्वच अधिक चिन्ह आहेत. ए बी सी च्या किमती अधिक आहेत. मग आता डायरेक्ट मी इथे सोडवायला घेतोय.
√2x² पहिलं पद आहे तसं, मधल्या पदाच्या ऐवजी हे दोघे लिहिले, प्लस 5x प्लस 2x, हे दोघे लिहिले, चिन्ह अधिकच आहेत दोघांची इथे, आणि शेवटचं पद आहे तसंच आहे 5√2 बरोबर 0. मग आता 2-2चे गट केले आणि आता यांच्यात सामायिक अवयव आपण शोधूया. म्हणून इथे आता पहिल्यामध्ये सामायिक अवयव अंक कोणीच नाही, कारण इथे √2 5 आहे, म्हणजे कॉमन कोणी अंक निघणार नाही. x² आणि x मध्ये x कॉमन आहे, x ने प्रत्येकाला भागूया. √2 आहे तसेच राहिले, x ला 1 गेला कॅन्सल, 1 शिल्लक राहिला, इथे x आणि x कॅन्सल होतील, 5 शिल्लक राहिले. आता इथे कॉमन काढताना आपल्याला थोडंसं नीट लक्ष द्यावं लागणार आहे, कारण इथे 2 आहे आणि इथे √2 आहे. आपल्याला माहिती की 2 लाच आपण असं लिहू शकतो की √2 गुणिले √2 म्हणजेच 2 आहे. म्हणजेच या 2 बद्दल जर आपण √2 गुणिले √2 जर आपण लिहिले तर इथे √2 आहे आणि इथे पण √2 आहे. म्हणजे 2 बद्दल जर आपण √2 गुणिले √2 जर इथे विचारात घेतलं तर √2 कॉमन होऊ शकतं, कारण इथे √2 आहे आणि इथे पण √2 आहे. म्हणून √2 ला आपण सामायिक अवयव काढला तर 2 बद्दल आपण इथे √2 गुणिले √2 जर विचारात घेतलं तर कॉमनने प्रत्येकाला भागायचं, मग याला भागायचंय म्हणजेच इथे भागायचंय. मग √2 ला 1 √2 गेला, 1 शिल्लक राहिलेला आहे. x ला x तर तसाच आहे आणि √2 ने यालाही भागलं, 5 √2 ला, √2 कॅन्सल झाले, 5 शिल्लक राहिले. पहिला जो कंस आलेला असतो तसाच दुसरा कंस पण येत असतो. मग हा कंस कॉमन आहे, मग कॉमनला पहिल्या कंसात लिहिलं आणि अनकॉमन आहे ते दुसऱ्या कंसात लिहिले. म्हणून पहिला कंस 0 आहे और दुसरा पण कंस 0 आहे. म्हणून √2x बरोबर -5 और x बरोबर इकडे आल्यावर मायनस आले. मग x बरोबर -5 अपॉन √2 और x इज इक्वल टू -√2. मग हेच फायनल आन्सर म्हणून आपण इथे लिहू शकतो. म्हणजे आलेल्या व्हॅल्यूज हेच दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत, म्हणजेच दिलेल्या वर्ग समीकरणाची ही मुळे आहेत असं आपण ओळ लिहायची आहे. म्हणून मग उत्तर लिहिलं -5/√2, -√2 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत आणि हेच दोन किमती आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण 9वं उदाहरण अवयव पद्धतीने सोडवूया. गणित दिलेले आहे 2m कंसात m - 24 बरोबर 50. आता हे दिलेले वर्ग समीकरण प्रथम सामान्य रूपात आणूया. 2m ने आत प्रत्येकाला गुणूया, म्हणजेच 2m वर्ग वजा 24 दुने 48m आणि हे 50 इकडे आणल्यावर वजा झाले बरोबर 0. म्हणजे आता हे वर्ग समीकरण सामान्य रूपात आलेलं आहे, पण इथे अजूनही प्रत्येकाला 2 ने भाग जातोय, म्हणून मी 2 ने भाग घालून अजून संख्या लहान करून घेतोय. म्हणजेच 2 ने भागू, म्हणजेच इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील डिव्हायडिंग बाय 2 ऑन बोथ साइड्स. मग प्रत्येकाला 2 ने भागलं, म्हणजेच इथे 2 ने भागल्यावर 2 कॅन्सल होईल, m वर्ग इथे 2 ने भागल्यावर 2 दुने 4 2 चौक 8 येईल आणि याला 2 ने भागल्यावर येईल -25 बरोबर 0. मग आता या पद्धतीने आपल्याला वर्ग समीकरण मिळालं. मग इथे एबीसीच्या किमती लिहितो, कारण सामान्य रूपात आहे, जनरल फॉर्म मध्ये हे आलेलं आहे. ए ची किंमत 1 आहे, इथला सहगुणक 1 आहे, इथे बी ची किंमत आहे -24 आणि सी आहे -25. मग तिघांच्याही किमती आपण लिहिलेल्या आहेत. आता ए आणि सी चा गुणाकार करूया. हा गुणाकार आला -25. -25च्या दोन संख्या आपल्याला अवयव शोधायच्या आहेत, ज्यांचा गुणाकार -25 येईल आणि बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी म्हणजे -24 यायला पाहिजे. मग आता 25 गुणाकार येणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? 25 एक्के 25 आणि 5 5 25 या दोनच जोड्या आहेत. मग आता ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी 24 येते ती जोडी आपण यातली निवडायची आहे. यांची बेरीज किंवा वजाबाकी 24 येत नाहीये
म्हणजे यांची वजाबाकी 24 येते, म्हणून आपण ही जोडी इथे निवडलेली आहे. मग 25 एक्के 25 ही जोडी आपण निवडली. आता चिन्ह ठरवायचे. हे बीचं जे चिन्ह असतं ते मोठ्या संख्येला द्यायचं आहे, म्हणजे -25 झाले. छोट्याचं चिन्ह ठरवताना इथे बघायचंय ए आणि सीच्या गुणाकाराकडे. हे जर वजा चिन्ह असेल तर दोघांची चिन्ह भिन्न आहेत. मग इथे वजाच आहे म्हणजे दोघांची चिन्ह भिन्न, म्हणजे याला दिलेलंच आहे. विरुद्ध ठेवायचंय भिन्न चिन्ह म्हणजेच याचं चिन्ह अधिक होईल. आता हे अवयव मी इथे वापरतोय, म्हणून m वर्ग वजा 25m मधल्या पदाच्या ऐवजी हे दोघे घ्यायचे. पहिलं पद आहे तसंच आहे, 1m वर्ग वजा 25m अधिक 1m वजा 25 बरोबर 0. 2 चे गट केले. पहिल्या गटातून n कॉमन आहे, m ने प्रत्येकाला भागलं, m वजा 25. इथे अधिक 1 कॉमन आहे, 1 ने प्रत्येकाला भागलं, m वजा 25. म्हणून पहिला कंस कॉमन आहे दोन्हीकडे, m वजा 25 m वजा 25, म्हणून त्याला पहिल्या कंसात ठेवलं. आणि अनकॉमन आहेत म्हणजेच असामायिक अवयव आहेत ते दुसऱ्या कंसात ठेवले. मग पहिला कंस तरी 0 आहे किंवा दुसरा कंस तरी 0 आहे. मग आता हे सोडवलं. m बरोबर 25 इकडे आल्यावर अधिक झाले आणि m बरोबर वजा 1 झाले. याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालं. 25 आणि वजा 1 हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मुळे आहेत. म्हणजेच 25 and -1 आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. वर्ग समीकरण दिलेले 7m वर्ग बरोबर 21m. मग आता हे सोडवताना आपण प्रथम याला सामान्य रूपात आणण्यासाठी इकडे घेतलं. मग 21m ला इकडे घेतल्यावर वजा झाले. 7m वर्ग वजा 21m बरोबर 0. आता इथे नीट निरीक्षण केलं तर लक्षात येईल 7 ने दोन्हीकडे भाग जातोय या दोन्ही पदांना, आणि m पण दोन्हीकडे आहे, म्हणजे 7m कॉमन निघाले. सामायिक अवयव, मग सामायिक अवयवने प्रत्येकाला भागायचं आहे. येणारा भागाकार कंसात लिहिला. 7m ने पहिल्या पदाला भागलं, 7 कॅन्सल झाले, m ने भाग गेला, 1m शिल्लक राहिला. 7m ने इथे भागलं, 7 त्रिक 21, m ला m कॅन्सल झाला. मग आता इथे दोन संख्या मिळाल्यासारख्या आहेत, 7m आणि दुसरी संख्या m वजा 3. दोन संख्यांचा गुणाकार 0 आहे, म्हणजे आपल्याला माहिती की गुणाकार 0 कधी असतो, एक तर पहिली संख्या 0 किंवा दुसरी संख्या 0 किंवा दोन्ही संख्या 0 असल्या पाहिजे. म्हणून आपण इथे लिहिलं 7m बरोबर तरी 0 असेल किंवा m-3 बरोबर 0 असेल. म्हणून m बरोबर 0/7, 7 इकडे आल्यावर भागाकारात आले, m बरोबर वजा 3 इकडे आल्यावर अधिक झाले. म्हणजेच m बरोबर 0/7 म्हणजे 0 और m बरोबर 3. म्हणजे आपल्याला 0 आणि 3 ही दोन मुळे मिळालेली आहेत दिलेल्या वर्ग समीकरणाची. म्हणजे 0 and 3 आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. फक्त ऑरच्या जागी किंवा लिहायचंय मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी. म्हणजेच उत्तर लिहायचंय 0, 3 आर द रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन. म्हणजेच मराठी मीडियमचे विद्यार्थी लिहितील 0,3 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. हे 11वं गणित होतं. आता आपण 12वं गणित सोडवणार आहोत. m वर्ग वजा 11 बरोबर 0. मग आता इथे विस्तार सूत्राचा वापर करून आपण हे गणित सोडवूया. अशी गणितं आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत. विस्तार सूत्राचा वापर करून अवयव पाडलेले आहेत. मग आता इथे पहिलं पद m चा वर्ग आहे आणि दुसरी संख्या वजा 11 आहे. वजा चिन्ह ठेवलं. 11 हा रूट 11चा वर्ग येतो. रूट 11 गुणिले रूट 11 म्हणजेच 11 येणार आहे. म्हणजे गणितात कुठलाही बदल झालेला नाहीये. मग आता विस्तार सूत्र वापरलं. a² - b² चे फॅक्टर्स आपल्याला माहिती आहे, a+b, a-b पडतात. मागील व्हिडिओमध्ये आपण याचा सराव केलेला आहे. म्हणजेच मी डायरेक्ट फॅक्टर्स पाडतो याचे. m + √11 आणि सेकंड ब्रॅकेट होईल m - √11 = 0. म्हणजेच पहिला कंस 0 किंवा दुसरा कंस 0. m + √11 बरोबर 0 और m - √11 बरोबर 0. म्हणजेच m बरोबर √11 ला इकडे घेतलं मायनस झाले आणि हे मायनस आहेत ते इकडे आल्यावर प्लस झाले. म्हणजेच उत्तर आलं -√11, +√11 आर द रूट्स ऑफ
गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजेच मराठी मीडियमचे विद्यार्थी लिहितील -√11 आणि +√11 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. इथे आपण हा उदाहरण संग्रह पूर्ण केलेला आहे.